आपण सर्वांनीच पाहिलं की जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। आता त्या अनुषंगाने भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्याचं गौरव करण्यासाठी खुलताबादमध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून तिरंगा यात्रा सुरू झाली। श्री भद्रा मारुती मंदिराजवळ राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने तिरंगा यात्रेचा समारोप झाला। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई करत शत्रूला प्रत्युत्तर दिलं। या मोहिमेमुळे देशाची सुरक्षा, सक्षमता आणि आक्रमकता याचे वैशिष्ट्य अधिक ठळक झाले असून ऐतिहासिक लष्करी कारवाईमुळे प्रत्येक भारतीयाचे मस्तक अभिमानाने उंचवल्याचं मत आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी व्यक्त केलं। ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरामध्ये रॅली काढण्यात येत आहे। यातच आज खुलताबाद शहरामध्ये भाजपचे आमदार प्रशांतजी बंब यांच्या नेतृत्वात ही अशी रॅली निघालेली आहे। साहेब नमस्कार, आज जी रॅली आपण तिरंगा रॅली काढलेली आहे याबद्दल काय सांगा? बघा, माझा देश भारत देश हा शांतताप्रिय देश आहे आणि काही अतिरेकी संघटना, खास करून पाकिस्तान वगैरे ह्या ज्या बाउंड्रीजचे काही देश आहेत त्यांना कायमचं असं काहीतरी कुरापत करण्याची सवय आणि त्यांनी अतिरेकी संघटनांनी आमच्या काही भगिनींचं सिंदूर उजाडलं होतं आणि त्याचा प्रचंड मोठा बदला माझ्या देशाच्या सैनिकांनी घेतलेला आहे। तिन्ही दलांच्या सैनिकांनी मिळून हे शौर्य गाजवलं। त्याच्या सन्मानार्थ आजची आमची रॅली होती आणि आम्ही त्यांना सलामी दिली आहे आमच्या सैनिकांना की त्यांच्यामुळेच आम्ही सुरक्षित आहोत। ते 24 तास डोळ्यात तेल घालून म्हणजे आम्हाला सुखी ठेवतात। 24 तास ते आपलं जीवन अर्पण करतात बाउंड्रीजवर, सीमेवर, म्हणून त्यांच्या शौर्याला आम्ही आज सलाम केला। भाजपचे आमदार संजयजी किनेकर यांनी पत्राद्वारे अशी मागणी केलेली आहे की खुलताबादचं नाव रत्नपूर व्हावं। यावर एक आमदार म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे? बघा, हे सर्व शासनाकडे प्रलंबित आहे। तसं अगोदर संभाजीनगरचं नामकरण झालंही होतं, छत्रपती संभाजीनगर। तसंच जे काही प्रलंबित आहेत त्यांची देशाकडे परवानगी घेऊन पुढची प्रक्रिया चालू आहे। आणि एकीकडे त्यांनी दुसरी अशी मागणी केली की खुलताबादमध्ये संभाजी महाराजांचं मोठं स्मारक व्हावं। यावर काय सांगा? माझी आणि त्यांची संपूर्ण चर्चा झालेली आहे। आम्ही ते ठरवलं आहे, आम्ही जागा शोधत आहोत। बघा, खरं म्हणजे मी फार भाग्यवान आहे की आमच्याकडे शहाजी महाराजांची गुढी आहे। तर खरं जर बघितलं तर महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं माझ्या मतदारसंघापासून आहे आणि त्याचा आम्हाला एक सार्थ अभिमान आहे। म्हणून आम्ही टप्प्याटप्प्याने एक गोष्ट करत आहोत। आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक ह्या गोष्टी सुरुवातीच्या प्रायमा फेसी ताब्यात घेत म्हणजे आम्ही करण्याच्या प्रवासाला लागलो आहोत। पुढे आम्ही सर्वांच्या मदतीने त्याला पार पाडूया। मी फक्त त्याच्यामध्ये याच्याकरता बोलत नव्हतो की मर्यादा, मानके विचारणा, त्या सगळ्या फॉर्मॅलिटी करून परवानग्या घेऊन ते आम्ही पूर्ण करणार आहोत, हे नक्की। अमोल काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।